नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? नक्की ठीक असाल तर मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज तुम्हाला माहीतच असेल का आज दहीहंडी आहे। ही खूप आनंदाचा दिवस मात्र आहे। तर आपण पण चाललोत, आपली पालखी सगळीकडे फिरेल घरून घरी आणि आपल्याला पण जायचं आहे। तर चला नंतर पुढे बघा, एन्जॉय करा, चला। मित्रांनो सॉरी, पालखी दाखवू नाही शकलो आणि शूट जास्त करू नाही शकलो कारण की मला काम होतं थोडंसं, मी बाहेर गेलो होतो। तर हा पुढचा व्हिडिओ एन्जॉय करा आणि नंतर आपण आपली गावातली दहीहंडी फोडून डहाणूला गेलो होतो, तर नक्की बघा। आमच्या गावातली दहीहंडी फोडली। आता आम्ही चाललो खेडपाडावरून डायरेक्ट डहाणूला जाऊ। डहाणूला खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते, तर भेटू। तर चला, तयारी झालेली आहे आणि आम्ही चाललो आता। पियाल दादा तिकडे रस्त्यावरती आहे ना, आम्ही निघालो। पहिले आपण खेडपाड्याला जाणार आहोत, तिकडे भाऊ आहे वाजवायला, तर तिकडे बघू कसे मजा आहे, काय आहे, काही संपलं तर जाऊन बघू आणि तिकडनं जाऊ डायरेक्ट चिखला मार्गे डहाणूला। तर चला भेटू पुढे। कोटपंचला मी हाजीर। काहीतरी आहे चुप।
मित्रांनो, आम्ही आता खेळपाडकी बघितली दहीहंडी आणि आम्ही चाललोय आता डहाणूला. चिखलारोड बघू शकता, गोलवडला पोहोचलोय. गोलवडला पोहोचलोय. आता आपल्याला जायचंय डहाणू. तर पार नाक्यावरनं जाणार आहात. तर बघू रस्त्याला काय भेटते का, आपली दहीहंडी दुसरे भेटतील का. तर चला, खूप भिजलो आणि खूपच थंडी लागत आहे. चला. पोहोचलेलो आहे डहाणूला आणि मागच्या सीन बघितला दिसेल. तर आता चाललो सागरलोट जवळ. तर खूप पाऊस लागला आणि आम्ही चाललो आता. खूप थंडी लागते. तुमच्यासाठी करतोय मित्रांनो. आता पोहोचलोत आम्ही डहाणू सागरलोट जवळ. बघू शकता काय आहे. बघू. ज्याला सगळ्यांनी ज्याला मदत करायची आहे, मदत करा त्यांना. साई श्रद्धा गोविंद बांगोस, साई श्रद्धा गोविंद पद्धत शिस्तबद्ध पद्धतीने 7व्या थरासाठी बाल विवाह 1 2 3 4 5 6 1 2 3 4. त्याला बाजूला ना बाकीच्या गोविंद पथकाने मदत करायचे. प्लीज ज्याला मदत करा तिकडे भरती बघा. प्लीज बघा, आपलेच बंधू आहेत. 5 आणि 6 वेळी आहे. टाळ्या वाजवायच्या आहेत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने. डहाणू सारख्या शहरामध्ये देखील, ग्रामीण भागामध्ये देखील 7 थराची दहीहंडी, 7 थराची दहीहंडी बघण्याचं आपल्याला सर्वांना सौभाग्य लाभते आहे. त्याचे सर्व श्रेय आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना देता येईल. अत्यंत चांगल्या प्रकारचे नियोजन आपण केलेले आहे. यासाठी आपले सर्व मार्गदर्शक यांना अभिनंदन. चला डीजे वाजव, कमाल वाजवा वाजवा, बजाव बजाव.
रेडी सेवक सत्य गोविंद पथक 4 5 6 5 बाकीच्या गोविंद पथकाने 5 हळूहळू सावकाश प्रेक्षकांनी टाळ्या वाजवा. डहाणूमध्ये इतिहास झालेला आहे. डहाणूमध्ये इतिहास झालेला आहे. डहाणूमध्ये इतिहास झालेला आहे. या ठिकाणी शिवशक्ती गोविंद पथक डहाणू यांना जोरदार टाळ्या अभिनंदन करायचं आहे. डहाणूच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा 8 थराची दहीहंडी रचलेली आहे आणि हा इतिहास झालेला आहे. 8 तारखेला आपल्या कोळी बांधवांचा मच्छीमार बांधवांचा नारळी पौर्णिमा हा सण आपण साजरा केला. 9 तारखेला आपण या भागातील ग्रामीण भागातील राहणाऱ्या आदिवासी बांधवांचा 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन आपण साजरा केला. त्या दिवशी रक्षाबंधन हा सुद्धा सण आला होता आणि आज दहीहंडी हा सण आपण एकत्रित या ठिकाणी उत्सव साजरा करत आहोत. याचा उद्देश एकच आहे की आपला देश हा विविधतेने नटलेला आहे. आज मोबाईलचा जमाना आहे, परंतु या सणाच्या माध्यमातून आपण एकत्र येतो, आपल्या एकमेकांच्या गाठीभेटी होतात आणि खास करून या ठिकाणी जे गोविंद पथक आहेत यांनी गेल्या अनेक दिवसापासून हा सराव केलेला आहे. खरं म्हणजे 8 थर यातून ही जी सलामी दिलेली आहे यांचा विशेष आभार मानेन, परंतु सर्वच गोविंद पथकांचे या ठिकाणी आभार मानेन. आणि याच्यामधून आपल्याला एक धडा घ्यायचा आहे, तो असा आहे की या ठिकाणी आपला जो उद्देश आहे हा उद्देश साध्य करण्यासाठी आपण जे एकमेकाला सहकार्य करतो, एकमेकांमध्ये हात देतो आणि भक्कम असा एक मंच उभा करतो आणि घरावर फिरतो आपण आपल्या उद्देशापर्यंत जात असतो. याच्यातून हा धडा घेण्याचा एक खास मार्ग आहे. आणि म्हणून या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय सुंदररित्या हे आयोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी आपलं एक जे काय आपल्या ऊर्जा आहे ते दाखवण्यासाठी एक्सपर्ट निर्माण करून दिला. म्हणून सर्व गोविंद पथकांना पुनश्च शुभेच्छा देतो आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सर्व कार्यकर्त्यांना त्यांच्या सर्व नेत्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. हॅलो या ठिकाणी हा जो बाल कलाकार आहे, एक मिनिट या बाल कलाकाराने 8व्या थरावर चांगल्या प्रकारे सलामी दिलेली आहे. त्याला आमदार साहेबांनी 1000 रुपयाचं रोज बक्षीस दिलेले आहे. ते घेण्यासाठी आणि थोडी
अत्यंत सर्वात छोटा हा गोविंदा होता. त्याला सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. चला बाकीचे प्रेक्षक जरा पुढे या. प्रेक्षक दादा ए बोला होय चला पुढे बना जरा थोड़ा पुढे बना जरा पुढे या दादा या पुढे या पुढे तुम मदद करायला. ए बाबू जगना बाद में करने का. चलो आ जाओ चलो इधर आ जाओ. 1 2 3 आज तराजी दहीहंडी रचल्यानंतर डहाणूची मानाची दहीहंडी फोडण्यासाठी आज या ठिकाणी इतिहास झालेला आहे. डहाणू मध्ये शिवशक्ती गोविंद पथकाने चला डीजे झालेला आहे तर शिवशक्ती झालेला आहे. बघू शकता आमदार साहेब पुढे जात.